सतीशनी पुन्हा एकदा काहीतरी वेगळंच कारण सांगून वेळ मारून नेली. तरीही वडिलांनी दुसऱ्या दिवशी परत पुस्तक घेण्यासाठी त्याला 50 रुपये दिले. जेवणानंतर तो स्वतःच्या अंथरुणावरच विचार करत बसला होता की मला अधिकाधिक स्मार्ट व्हायचे आहे, पण माझे आईवडील हे कमी शिकलेले असूनसुद्धा ते मात्र स्मार्ट आहेत. मलाच बावळट करून ठेवलं आहे. असा विचार करत करतच नेहमीच्या वेळेपेक्षा 2 तास आधीच तो झोपी गेला. सतीशच्या आईवडिलांना मात्र आज काहीच सुचत नव्हते. आपल्याच घराच्या गॅलरीत ते विचार करत बसले होते. सतीशने घेतलेली दारू त्यांच्या नजरेतनं सुटली नव्हती. तितक्यात आई म्हणाली, अहो आपण नाडकर्णींकडेच जाऊया. अगदी देवमाणसं आहेत ती, आपल्याला ती नक्की मदत करतील. असं म्हणून दोघेजणं नाडकर्णी कुटुंबाकडे गेले. नाडकर्णी कुटुंबांना अरविंदने कॉलेजमध्ये घडलेला सगळा अहवाल सांगितलेलाच होता. तोच त्यांनी सतीशच्या आईवडिलांच्या कानावर घातला. बराच वेळ विचारविनिमय झाल्यावर सतीशचे आईवडील विचार करत करतच मध्यरात्री घरी आले. पण आज मात्र त्या दोघांना झोप येत नव्हती. सतत मंत्रगजर करत ते स्वयंभगवानाचा धावाच करत होते.